चला विद्यार्थी मित्रांनो, आपण हॅलो अल्केन अँड हॅलो एरिन या एक महत्त्वाच्या टॉपिकवरती आहोत. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण हॅलो अल्केन प्रिपेअर केले बाय यूजिंग अल्कोहोल अँड बाय यूजिंग हायड्रोकार्बन्स. आज आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्समध्ये थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन बघणार आहोत, जिचं नाव आहे हॅलोजन एक्सचेंज. जसं विद्यार्थी मित्रांनो, एखादी वस्तू आपण मार्केटमधून विकत घेतली आणि ती आपल्याला तितकीशी नाही आवडली, पण ती वस्तू आपल्याला घ्यायची आहे. मग आपण काय करतो? दुकानात जातो, आम्हाला बदलून द्या म्हणतो, एक्सचेंज करून द्या. वापस नाही करायची आम्हाला ती, पण आम्हाला दुसरी वस्तू घ्यायची आहे, तर एक्सचेंज करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक्सचेंज करायचं. ओके, तर हॅलोजन एक्सचेंजमध्ये दोन महत्त्वाच्या रिॲक्शन्स आपल्याला दिलेल्या आहेत. फर्स्ट रिॲक्शन आहे फिनकिल्स्टीन रिॲक्शन. फिनकिल्स्टीन रिॲक्शन प्रिन्सिपल काय ह्या रिॲक्शनचं? व्हेन हॅलो अल्केन रिॲक्ट विथ, आता हॅलो अल्केनमध्ये इथं विद्यार्थी मित्रांनो क्लोरो अल्केन किंवा ब्रोमो अल्केन हे घेतले जातात. रिॲक्ट विथ NaI सोडियम आयोडाइड इन ॲसिटोन. वी गेट, बघा, हॅलोजन क्लोरीन किंवा ब्रोमीन इज गेट रिप्लेस्ड बाय आयोडीन अँड वी गेट RI, that is आयोडोअल्केन. अँड काय होईल? सपोज Cl असेल NaX फॉर्मेशन, NaCl फॉर्मेशन, Br असेल NaBr फॉर्मेशन. म्हणजे इथं X घेतलंय म्हणून आपण इथं NaX घेऊ आणि हा विद्यार्थी मित्रांनो प्रिसिपिटेशन बनवतो ह्या ॲसिटोनमध्ये. आता ह्याचं एक एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो CH3Br ब्रोमो इथेन, ब्रोमो मिथेन, व्हेन रिॲक्ट विथ सोडियम आयोडाइड NaI in acetone, we get iodomethane, CH3I iodomethane आणि NaBr is the byproduct. सो ह्या रिॲक्शनचा प्रिन्सिपल पुन्हा एकदा सांगतो. व्हेन क्लोरो अल्केन और ब्रोमो अल्केन react with sodium iodide in acetone, then we get iodoalkane. This reaction is known as Finkelstein reaction. Very simple. आता ह्याच्यामध्ये दुसरी एक रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे हॅलोजन एक्सचेंजमध्ये. ती आहे फ्लोरो अल्केन बनवण्याची. आत्तापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण अल्कोहोलपासून हॅलो अल्केन्स बनवले, हायड्रोकार्बनपासून हॅलो अल्केन्स बनवले, अल्किनचा वापर करून. आत्ता आपण पुन्हा आयोडो अल्केन बनवला, बरोबर. पण आत्तापर्यंतच्या एवढ्या रिॲक्शन्समध्ये आपण फ्लोरो अल्केन बनवलाच नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रिझन सांगण्यात आले होते आपल्याला फ्लोरो अल्केन बनत नाही म्हणून, राईट ना. पण आता ही जी रिॲक्शन आहे, रिॲक्शनचं नाव आहे स्वार्ट्स रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये मात्र फ्लोरो अल्केन्स बनणार. या रिॲक्शनचं प्रिन्सिपल काय समजून घ्या. ही सुद्धा एक प्रकारची हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. व्हेन हॅलो अल्केन रिॲक्ट विथ AgF, बघा इथं हॅलोजन एक्सचेंज करण्यासाठी AgF किंवा Hg2F2 किंवा SbF3 किंवा COF2
हे कंपाऊंड्स घेतले जातात आणि त्या हॅलो अल्केनपासून एक्सचेंज करून X निघून जाणार, F लागणार, वी गेट फ्लोरो अल्केन अँड इथं आता Ag आहे म्हणून AgX फॉर्मेशन होणार. कळालं? तर इथं कोणकोणते आहेत? 4 आहेत महत्वाचे बरं का. AgF, Hg2F2, SbF3 आणि COF2 ह्या चौघांचा वापर करून आपण फ्लोरो अल्केन्स बनवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर? दिस इज स्वार्ट्स रिॲक्शन. आता ह्याच्यात एक एक्झाम्पल बघूया. सपोज CH3 CH2 Br ब्रोमो इथेन रिॲक्ट विथ सपोज आपण कोणासोबत AgF सोबत रिॲक्ट करूया. AgF काय होईल? Br निघून जाईल Ag सोबत, F त्याला लागेल, वी गेट CH3 CH2F. बनलं काय रे? फ्लोरो इथेन आणि AgBr. सो हॅलोजन एक्सचेंज कोणासाठी आहे? या ठिकाणी फ्लोरो अल्केन बनवण्यासाठी आणि स्पेशली या ठिकाणी आयोडो अल्केन्स बनवण्यासाठीच्या ह्या 2 रिॲक्शन्स आहेत. ओके. तर अशा पद्धतीनं काही लेक्चर्समध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स हे कंप्लीट केलेलं आहे.